हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं कोव्हॅलेंट बॉन्डिंग. आता कोव्हॅलेंट बॉन्डिंग मध्ये नेक्स्ट एक्झाम्पल बघू आणि त्यासोबतच या व्हिडिओमध्ये कंप्लीट करू आपण व्हॅलेन्सी. सो बघून घ्या, एक एक्झाम्पल घेऊ आपण कोव्हॅलेंट बॉन्डिंगचा आणि एक्झाम्पल असेल NH3. बघा आता NH3 असेल अमोनिया. आता कोव्हॅलेंट बॉन्डिंग साठी आपण एक एक्झाम्पल घेतलेला आहे NH3 दॅट इज अमोनिया. जर आता अमोनियाचा मॉलिक्यूल बघितला तर बघा सेंटरला असेल नायट्रोजन आणि नायट्रोजनची बॉन्डिंग असेल हायड्रोजन सोबत. बघा इथे नायट्रोजनची बॉन्डिंग असेल हायड्रोजन सोबत आणि एक जो नायट्रोजन आहे तो कंबाईन झालेला असेल 3 हायड्रोजन सोबत. आता बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं हायड्रोजन मेक्स 1 बॉन्ड. हायड्रोजन क्रिएट करतो 1 बॉन्ड, त्यासोबतच नायट्रोजन क्रिएट करेल 3 बॉन्ड्स. सो बघा आता बॉन्डिंग करताना हायड्रोजनने आपला 1 इलेक्ट्रॉन शेअर केला असेल. बॉन्डिंग करताना हायड्रोजन आपला शेअर करेल 1 इलेक्ट्रॉन. बॉन्डिंग करताना हायड्रोजन आपला शेअर करेल 1 इलेक्ट्रॉन. सो हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंय. सो बघा पुन्हा हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर असेल 1 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 1. सो याची फर्स्ट शेल हीच लास्ट शेल असल्याने याला ड्युप्लेट मीन्स 2 इलेक्ट्रॉन्स वर हा कंप्लीट करेल याची आउटरमोस्ट शेल. आता याची फर्स्ट शेल हीच आउटर मोस्ट शेल आहे आणि त्यामुळे याला कंप्लीट व्हायसाठी रिक्वायर असेल ओनली 1 इलेक्ट्रॉन. आणि तो जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो हायड्रोजन घेतो शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉनने. तर बघा त्यासोबतच एक्झाम्पल असेल आपलं नायट्रोजन. बघा आता हायड्रोजनची बॉन्डिंग आहे नायट्रोजन सोबत. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर असेल 7. ॲटॉमिक नंबर 7. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आणि सेकंड शेल मध्ये असतील 5 इलेक्ट्रॉन्स. सो सेकंड शेल मध्ये जर बघितलं तर 5 इलेक्ट्रॉन्स आहे आणि 5 इलेक्ट्रॉन्स मीन्स सेकंड शेलला कंप्लीट करायसाठी याला पाहिजेत 8 इलेक्ट्रॉन्स. मीन्स याच्याकडे 3 इलेक्ट्रॉन्स कमी आहे सेकंड शेलला कंप्लीट करायसाठी और आउटर मोस्ट शेलला कंप्लीट करायसाठी. सो हा 3 बॉन्ड्स क्रिएट करेल आणि 3 बॉन्ड्स मध्ये हा करेल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि त्यामधून कंप्लीट करेल आपले आउटर मोस्ट शेल. सो बघा आता हायड्रोजनने आपला 1 इलेक्ट्रॉन दिलाय बॉन्डिंग मध्ये टू कंप्लीट इट्स ड्युप्लेट. त्याचप्रमाणे नायट्रोजन आपले 3 इलेक्ट्रॉन्स देईल टू कंप्लीट इट्स ऑक्टेट. सो बघा आता नायट्रोजन 1 इलेक्ट्रॉन शेअर करेल. बघा आता नायट्रोजन 1 इलेक्ट्रॉन शेअर करेल, नायट्रोजन शेअर करेल 1 इलेक्ट्रॉन. आणि जर आउटर मोस्ट शेल बघितली तर शेल ड्रॉ करू आपण. हा असेल नायट्रोजन. नायट्रोजनची जर आउटर मोस्ट शेल बघितली तर आउटर मोस्ट शेल ड्रॉ केली आपण. यामध्ये आपण दाखवू इलेक्ट्रॉन्स. आउटर मोस्ट शेल मध्ये प्रेझेंट असतील 5 इलेक्ट्रॉन्स. 1 2 3 4 अँड 5 इलेक्ट्रॉन्स. आउटर मोस्ट शेल मध्ये प्रेझेंट आहे 5 इलेक्ट्रॉन्स आणि बॉन्डिंग करताना बघा हायड्रोजन सोबत बॉन्डिंग करेल. बघून घ्या हायड्रोजन सोबत बॉन्डिंग करेल. सो हायड्रोजनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये प्रेझेंट आहे 1 इलेक्ट्रॉन. त्यासोबतच हायड्रोजन असेल, हायड्रोजनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये प्रेझेंट आहे 1 इलेक्ट्रॉन. हायड्रोजन असेल, हायड्रोजनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये प्रेझेंट आहे 1 इलेक्ट्रॉन. सो आता हायड्रोजनला जर कंप्लीट व्हायचं असेल तर त्याला करायचं आहे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन आणि शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन तो करेल नायट्रोजन सोबत. आता हायड्रोजनला 1 इलेक्ट्रॉन पाहिजे कंप्लीट व्हायसाठी तर तो 1 बॉन्ड क्रिएट करेल नायट्रोजन सोबत आणि शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करेल. तर नायट्रोजन बॉन्डिंग मध्ये आपला इलेक्ट्रॉन देईल आणि हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये आपला इलेक्ट्रॉन देईल. बघा आता नायट्रोजन आपला इलेक्ट्रॉन देईल आणि हायड्रोजन देईल आपला इलेक्ट्रॉन आणि यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होईल शेल्सची. बघा शेल्सची होईल ओव्हरलॅपिंग आणि हे इलेक्ट्रॉन हायड्रोजनकडे आहे. सिमिलरली नायट्रोजनला वाटेल हे इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे आहे. बट ऍक्च्युअल मध्ये ते जे इलेक्ट्रॉनची पेअर आहे किंवा आता 2 इलेक्ट्रॉन्स असेल तर त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉनची पेअर. किंवा हायड्रोजननं आपला 1 इलेक्ट्रॉन शेअर केलाय, नायट्रोजननं आपला 1 इलेक्ट्रॉन शेअर केलाय. हे इलेक्ट्रॉन्स पूर्णपणे हायड्रोजनकडे अट्रॅक्टेड नसतील, त्यासोबतच पूर्णपणे नायट्रोजनकडे अट्रॅक्टेड नसतील. ते असेल इन द मिडल आणि मिडल मध्ये दोघांकडे सारखे अवेलेबल असतील. नायट्रोजनला वाटेल की ही पेअर आपली आहे, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स मीन 2 इलेक्ट्रॉन्स. आता नायट्रोजनला वाटेल की दोन्ही इलेक्ट्रॉन्स आपलेच आहे. हायड्रोजनला वाटेल दोन्ही इलेक्ट्रॉन्स आपले आहे आणि दोन्ही इलेक्ट्रॉन जर आपले आहे असं हायड्रोजनला वाटलं तर हायड्रोजनचं कंप्लीट झालं ड्युप्लेट. त्यासोबतच नायट्रोजन असं करेल 3 टाइम्स. बघा आता 3 वेळा असंच करेल. एकदा केलं फर्स्ट आहे ह्या हायड्रोजन सोबत, सेकंड टाइम ह्या हायड्रोजन सोबत करेल. बघा इकडे इलेक्ट्रॉन्सची पेअर असेल, इलेक्ट्रॉन पेअर मीन्स पेअर ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. आता नायट्रोजनला वाटेल नायट्रोजननं बॉन्डिंग मध्ये आपला इलेक्ट्रॉन दिला, त्यासोबतच हायड्रोजननं बॉन्डिंग मध्ये आपला इलेक्ट्रॉन दिला आणि दोघांनी केलाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन.
आता नायट्रोजनला पुन्हा वाटेल की 2 इलेक्ट्रॉन्स आपलेच आहे, हायड्रोजनला वाटेल हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स आपले आहे, पण ऍक्च्युअल मध्ये इन द मिडल असेल. त्यासोबतच सिमिलर या थर्ड हायड्रोजन सोबत सुद्धा तसंच होईल. बघा आता थर्ड हायड्रोजन सोबत सुद्धा सेम होईल. 2 इलेक्ट्रॉन्स असतील, शेअरिंग मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आलेले असतील आणि शेअरिंग मध्ये बघा 1 इलेक्ट्रॉन शेअर केलेला असेल हायड्रोजननी, तर 1 इलेक्ट्रॉन शेअर केलेला असेल नायट्रोजननी. सिमिलरली नायट्रोजनला वाटेल हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स आपलेच आहे, त्यासोबत हायड्रोजनला वाटेल आपलेच आहे आणि ऍक्च्युअल मध्ये प्रेझेंट असेल इन द मिडल. सो जर आता नायट्रोजनची आउटरमोस्ट शेल बघितली तर 1 2 3 4 5 6 7 and 8 इलेक्ट्रॉन्स मुळे नायट्रोजनची आउटरमोस्ट शेल झाली कंप्लीट ड्यू टू शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स विथ हायड्रोजन. 3 हायड्रोजन सोबत शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करून नायट्रोजनची आउटरमोस्ट शेल झाली कंप्लीट. त्यासोबतच हायड्रोजन बघा, हायड्रोजनच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन होता, 1 शेअर केला नायट्रोजन सोबत, सो झाले 2 इलेक्ट्रॉन्स. हायड्रोजनचा डुप्लेट कंप्लीट झालं, नायट्रोजनचं ऑक्टेट कंप्लीट झालं ड्यू टू शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता नायट्रोजनला आपलं ऑक्टेट कंप्लीट करायसाठी 3 इलेक्ट्रॉन्सच्या शेअरिंग करावं लागले, मीन्स क्रिएट करावं लागले 3 बॉन्ड्स. बघा आता नायट्रोजनच्या आउटरमोस्ट शेल मध्ये प्रेझेंट होते 5 इलेक्ट्रॉन्स. फर्स्ट आपण नायट्रोजनचे 5 इलेक्ट्रॉन्स दाखवू. असेल 1 2 3 4 and 5 हे आले नायट्रोजनचे 5 इलेक्ट्रॉन्स आणि हे 3 इलेक्ट्रॉन्स शेअर केले हायड्रोजननी नायट्रोजन सोबत आणि या प्रकारे कंप्लीट झालं नायट्रोजनचं ऑक्टेट. बघा 1 2 3 4 5 6 7 and 8. तर आता हे जे ब्ल्यू पेननी दाखवले हे 5 इलेक्ट्रॉन्स तर नायट्रोजनचे आहे, पण 3 इलेक्ट्रॉन्स हायड्रोजननी शेअर केले टू कंप्लीट द ऑक्टेट ऑफ नायट्रोजन. त्यासोबतच आपण जर बघितलं हायड्रोजन, तर हायड्रोजनचं डुप्लेट कंप्लीट करायसाठी नायट्रोजन आपला 1 इलेक्ट्रॉन शेअर करा हायड्रोजन सोबत. सो ड्युरिंग शेअरिंग हायड्रोजनला शेअर करावं लागलं 1 इलेक्ट्रॉन. सो 1 इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करून हायड्रोजननं बॉन्ड फॉर्म केला 1, सो याची व्हॅलेन्सी असेल 1. त्यासोबतच ड्युरिंग बॉन्डिंग नायट्रोजन बघा, नायट्रोजननं शेअर केले 3 इलेक्ट्रॉन्स आणि बॉन्ड क्रिएट केले 3, सो याची व्हॅलेन्सी असेल 3. सो बघा आता ज्या कॅपॅसिटीनं नायट्रोजन हायड्रोजन सोबत कंबाईन झाला ते असेल त्याची व्हॅलेन्सी. आता कॅपॅसिटी किती असेल तर 3 हायड्रोजन सोबत शेअरिंग केलं, सो त्याची कॅपॅसिटी असेल 3. तो व्हॅलेन्सी ऑफ नायट्रोजन इज 3 अँड व्हॅलेन्सी ऑफ हायड्रोजन इज 1. बघा आता हायड्रोजनचा डुप्लेट कंप्लीट झाला, हायड्रोजनचा डुप्लेट कंप्लीट झाला. सो नायट्रोजनचा ऑक्टेट अँड हायड्रोजनचं डुप्लेट कंप्लीट झालं ड्यू टू शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि यालाच म्हणू आपण कोव्हॅलेंट बॉन्ड, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. कोव्हॅलेंट बॉन्डला म्हणू आपण शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स टू कंप्लीट इट्स ऑक्टेट. ऑक्टेट कंप्लीट करायसाठी केलेलं शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन यालाच म्हणतो आपण कोव्हॅलेंट बॉन्ड. आता आपण समजून घेऊ यावरून व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी किती असेल 3 बिकॉज इट मेक्स 3 बॉन्ड्स आणि हायड्रोजनची व्हॅलेन्सी असेल 1 बिकॉज इट मेक्स 1 बॉन्ड. त्यासोबतच आता व्हॅलेन्सी समजू आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स वरून. सो नेक्स्ट आपण बघू व्हॅलेन्सी फ्रॉम व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. आता कंबायनिंग कॅपॅसिटी वरून तर व्हॅलेन्सी आपण बघितली, आता बघू आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स वरून. जर आउटरमोस्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन्स असेल, बघा आता आउटरमोस्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल, फॉर एक्झाम्पल घेऊन घेऊ आपण हायड्रोजन. हायड्रोजन घेतला आपण, आउटरमोस्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन्स असेल, याला कंप्लीट व्हायसाठी आणखी 1 इलेक्ट्रॉन पाहिजे, सो याची व्हॅलेन्सी असेल 1. सो आउटरमोस्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल, बघा आउटरमोस्ट शेल मध्ये असेल 1 इलेक्ट्रॉन, बघा आउटरमोस्ट शेल मध्ये असेल 1 इलेक्ट्रॉन, सो व्हॅलेन्सी असेल 1. त्यानंतर आउटरमोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतील. आता यात बघा बरोबर लक्ष द्यावं लागेल आपल्याला. हेलियम असेल, हेलियमच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, बट याची फर्स्ट शेल ही लास्ट शेल असल्यानं याची व्हॅलेन्सी असेल 0 बिकॉज इट इज कम्प्लीट. आता हा कुठल्या बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्व नाही होणार, कुठेच इन्व्हॉल्व नाही होणार, सो याची व्हॅलेन्सी असेल 0 बिकॉज हा बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्व नाही होणार, बिकॉज याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आणि याची आउटरमोस्ट शेल ही फर्स्ट शेल आहे आणि याची व्हॅलेन्सी असेल 0. बट आणखी एक्झाम्पल बघा असेल बेरिलियम. बघा आता बेरिलियमचे 2,2. जर बेरिलियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं 2,2. आता येईल जर आउटरमोस्ट शेल कंप्लीट करायचे तर 6 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करावं लागेल और 2 इलेक्ट्रॉन लॉस करावं लागेल. तर हा 2 इलेक्ट्रॉन लॉस करेल, सो याची 2 इलेक्ट्रॉन लॉस केले, सो याची आउटरमोस्ट शेल बनून जाईल फर्स्ट शेल आणि ती आता कंप्लीट असेल. सो जर आउटरमोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतील तर त्याची व्हॅलेन्सी असेल 2. बघा आणि तो 2 इलेक्ट्रॉन लॉस करेल. आणखी एक्झाम्पल बघू शकतो आपण मॅग्नेशियम 2,8,2.
आता बघा एल जर आउटर मोस्ट शेल कंप्लीट करायची आहे तर या शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करावं लागेल और 2 इलेक्ट्रॉन्स डोनेट करावं लागेल. तर मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन्स डोनेट करेल आणि 2 इलेक्ट्रॉन्स डोनेट केल्यानंतर याची आउटर मोस्ट शेल बना सेकंड आउटर मोस्ट शेल कंप्लीट आहे. सो आता यांनी 2 इलेक्ट्रॉन लॉस केल्याने याची व्हॅलेन्सी असेल 2. एक्सेप्शन असेल हेलियम. बघा हेलियमची लास्ट शेल ही फर्स्ट शेल आहे आणि यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे. सो हा कम्प्लिटली फिल्ड आहे. सो बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्व होणार नाही. मीन्स आउटर मोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे पण फर्स्ट शेल हीच लास्ट शेल असल्यानं याची व्हॅलेन्सी असेल 0 आणि नोबल गॅसेसची व्हॅलेन्सी तसंही असेल 0. हेलियम असेल, निऑन असेल, आर्गॉन असेल, क्रिप्टॉन असेल, झेनॉन असेल, हे सगळे नोबल गॅसेस आहे आणि याची व्हॅलेन्सी 0 असेल. त्यानंतर बघा मॅग्नेशियम मध्ये बघितलं आपण 2,8,2. सो लास्ट शेल मध्ये होते 2 इलेक्ट्रॉन्स आणि लास्ट शेल मधले 2 इलेक्ट्रॉन्स त्यांनी लॉस केले. सो त्याची व्हॅलेन्सी असेल 2. त्यानंतर आणखी एक्झाम्पल घेऊ शकतो आपण कॅल्शियम बघा 2,8,8,2. बघा आता 2,8,8,2 आहे. आता हा 6 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करावा लागेल और 2 इलेक्ट्रॉन लॉस करावा लागेल. तर हा करेल लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स आउटर मोस्ट शेल मधून आणि याची थर्ड शेल बनणार आउटर मोस्ट शेल आणि ती असेल कम्प्लिटली फिल्ड. सो याची जर व्हॅलेन्सी बघितलं तर लास्ट शेल मध्ये जर 2 इलेक्ट्रॉन्स असतील तर व्हॅलेन्सी असेल 2. त्यानंतर बघा जर लास्ट शेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स असतील, बघा आता लास्ट शेल मध्ये असेल 3 इलेक्ट्रॉन्स. सो याची व्हॅलेन्सी असेल 3. फॉर एक्झाम्पल बघू शकता तुम्ही ॲल्युमिनियम बघितलं आपण 2,8,3. आता याला जर आउटर मोस्ट शेल कंप्लीट करायची आहे तर 5 इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट करावे लागतील और 3 इलेक्ट्रॉन्स लॉस करावे लागतील. तर हा करेल 3 इलेक्ट्रॉन्स लॉस. 3 इलेक्ट्रॉन्स लॉस केल्यानंतर याची आउटर मोस्ट शेल बनेल सेकंड शेल आणि ही दिसेल तुम्हाला कम्प्लिटली फिल्ड. सो लॉस ऑफ 3 इलेक्ट्रॉन करेल आणि याची आउटर मोस्ट शेल होऊन जाईल कम्प्लीट. बघा आता लॉस ऑफ 3 इलेक्ट्रॉन केलं तर व्हॅलेन्सी असेल 3. आता बघा आउटर मोस्ट शेल मध्ये असतील 4 इलेक्ट्रॉन्स, जसं आपण बघितलं एक्झाम्पल कार्बनचं, आणि कार्बन करतं शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन आणि 4 इलेक्ट्रॉन शेअर करतो. बघा 2,4 असेल आणि आउटर मोस्ट शेल कंप्लीट करायसाठी 4 इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतं आणि 4 इलेक्ट्रॉन्सचं शेअरिंग करून याची आउटर मोस्ट शेल कंप्लीट होते. सो याची व्हॅलेन्सी असेल 4. बघा आता याची व्हॅलेन्सी असेल 4. त्यानंतर बघा आउटर मोस्ट शेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असतील. एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. एक्झाम्पल बघितलं आपण नायट्रोजनच्या लास्ट शेल मध्ये बघा 2,5. आता 5 इलेक्ट्रॉन्स आहे आउटर मोस्ट शेल मध्ये. याला ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल तर हा 5 इलेक्ट्रॉन्स लॉस करत नाही आणि फर्स्ट शेलला कंप्लीट करत नाही. तर हा करतं शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन और हा करेल ऍक्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉन. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करू शकतो किंवा मग ऍक्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉन करू शकतो. पण हा ऑक्टेट कंप्लीट करायसाठी 3 इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट करेल और 3 इलेक्ट्रॉन्स शेअर करेल. सो याची व्हॅलेन्सी होऊन जाईल 8 - 5. बघा आता 5 नंतर असेल बघा 1 2 3 4 पर्यंत सेम व्हॅलेन्सी राहील 1 2 3 4. बघा इलेक्ट्रॉन्स आहे 1 2 3 4, व्हॅलेन्सी असेल 1 2 3 4. बट जर 5 इलेक्ट्रॉन्स असेल तर व्हॅलेन्सी असेल 8 - 5 दॅट इज 3. त्यानंतर बघा 6 इलेक्ट्रॉन्स असतील तर सिमिलर 8 - 6 दॅट इज 2. त्यानंतर बघा 7 इलेक्ट्रॉन्स असेल 8 - 7 दॅट इज 1. सो बघा 5 6 7 असेल तर आपल्याला करावं लागेल 8 मायनस आणि 1 2 3 4 असेल तर डायरेक्टली असेल 1 2 3 4. 1 2 3 4 काय असेल याची व्हॅलेन्सी. त्यानंतर बघा 8 5 6 7 असेल तर 1 3 2 1 असेल याची व्हॅलेन्सी. 5 6 7 साठी 8 मायनस करावं लागेल आणि 1 2 3 4 साठी डिरेक्टली. आणि जर आउटर मोस्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतील तर हा लॉस अँड गेन नाही करणार, त्यानंतर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन नाही करणार. याची व्हॅलेन्सी डायरेक्टली आपण म्हणू शकतो 0, बिकॉज हा कुठल्याच बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्व नसतो आणि बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्व नसेल तर त्याची कंबायनिंग कॅपॅसिटी येणार नाही. सो याची व्हॅलेन्सी असेल 0. सो बघून घ्या व्हॅलेन्सी 1 2 3 4 इलेक्ट्रॉन्स असेल तर व्हॅलेन्सी असेल 1 2 3 4. 5 6 7 इलेक्ट्रॉन्स असेल तर व्हॅलेन्सी असेल 3 2 1. आता आपण कंबायनिंग कॅपॅसिटी वरून सुद्धा बघितलेला आहे आणि बघितलेला आहे आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स वरून. आता हे 1 2 3 4 5 6 7 8 हे असतील व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. एक्झाम्पल सुद्धा बघितले आहे आणि या प्रकारे आपण कंप्लीट केलं व्हॅलेन्सी अँड आयोनिक बॉन्ड अँड कोव्हॅलेंट बॉन्ड. बघून घ्या.